असं यश मिळवलेलं आहे. त्याच्या कुटुंबियाबरोबरच परिसर, शाळा, कॉलेज, मित्रमंडळी, शिक्षक या सर्वांना त्याचा अभिमान वाटतोय. सर्व स्तरामधून त्याचं सध्या कौतुक होत आहे. तर त्यानं जो संघर्ष केलाय मागच्या काही वर्षामध्ये नीटसाठी जी त्यांनी तयारी केली आणि त्यामध्ये यश मिळवलंय, तर त्याचा हा प्रेरणादायी अनुभव आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरावा यासाठी आपण त्याचं आश्रमशाळा तटावर स्वागत केलेलं आहे. सर्वप्रथम मी पार्थला त्याचा परिचय करून देण्याची विनंती करतो. तुझं नाव, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण कुठं झालं याबद्दल थोडंसं विद्यार्थ्यांना सांग. माझं नाव पार्थ रोकडे आणि माझं माध्यमिक शिक्षण सेलू न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल इथं झालेलं आहे. त्याच्यानंतर मी नांदेडला गेलो होतो. तिथं पोद्दार इंटरनॅशनल स्कूलला माझी 9th आणि 10th झाली आणि त्याच्यानंतर मी RCC ला क्लासेस केले 11th आणि 12th ला आणि आता नीट दिली. बस. दहावी आहे ते न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल नाही, ते पोद्दार इंटरनॅशनल स्कूल झालं. तर त्या ठिकाणी जो सिलेबस होता तो स्टेट गव्हर्नमेंटचा CBSCचा. काय फरक असतो बरं CBSCच्या सिलेबस मध्ये आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या सिलेबस मध्ये? इंग्लिशची जी थोडी लँग्वेज असते ती थोडी हार्ड असते आणि सायन्स जे असते ते पुढे जाऊन कॉम्पिटेटिव्ह एक्झामला थोडं फायदेशीर ठराव अशा एक फॉर्मॅट मध्ये लिहिलेलं असते. बरं, लेवल थोडीशी काठीण्य पातळी जास्त असते. CBSC लेवल सेम असते. CBSC अवघड असते असं काही नाही. बरं, जो समज आहे की सिलेबस CBSCचा थोडासा हार्ड असतो, तर तसं काही नाहीये? नाही, बिलकुल नाही. बरं, मग तुला मेडिकल क्षेत्रात जायचं होतं, हे तू अगोदरच शालेय जीवनात असताना निश्चित केलं होतं का नंतर पुढं 11वी 12वीला गेल्यानंतर तुला वाटलं? नाही, मी 10th ला ठरवलं होतं जायचंय म्हणून नीटकडं. त्याच्या आधी तर कधी असं विचार केला नव्हता एवढा. मग जेव्हा तू 10वी पर्यंत शिकत होता त्यावेळेस घरून तुला काही म्हणजे कोणत्या क्षेत्रात जायचं काय नाही अशा प्रकारचा काही सपोर्ट पालकाकडून होता किंवा काही त्यांचं म्हणणं होतं? सपोर्ट तर होता, कुठेही जा म्हटले काही प्रॉब्लेम नाही आणि असं काही फोर्स पण केलं नाही की मेडिकल मध्ये जा, माझ्या मनावर आहे सगळं. बघा तर केंद्र प्रमुख आहेत, खूप बिझी शेड्यूल्ड आहे. अशा बिझी शेड्यूल्ड मध्ये त्यांनी आपल्या मुलांसाठी एक पर्याय निवडण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि आज त्याची परिणिती त्याच्या यश वारंवार सांगावं लागत होतं अभ्यासासाठी बस म्हणून का तो उत्स्फूर्तपणे बसायचा. त्याचे लहानपणचे काय काय अनुभव आहेत आमच्या विद्यार्थ्यांना ऐकायला आवडतील. सर्वप्रथम आपल्या शाळेचं खूप म्हणजे मी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि मुलांना ही संधी दिली ऐकायची त्याबद्दल सगळ्या मुलांचं सुद्धा खूप अभिनंदन. तुम्हाला सुद्धा याच्यामधून अनेक गोष्टी घेऊन तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये असं काही मिळवण्यासाठी हे मार्गदर्शन ठरेल. माझ्यासाठी किंवा आमच्या सगळ्यांसाठी ते खूप मोठं अचिव्हमेंट आहे. आता इथं माझ्या बऱ्याचशा विद्यार्थिनी सुद्धा आहेत आणि अभ्यासाच्या बाबतीत म्हटलं तर तो 1ली ते 8वी पर्यंत मॉडर्न शाळेमध्ये होता सेलूला. कुठल्याही प्रकारचं असं खाजगी ट्युशन वगैरे त्याला नव्हतं. 8वी पर्यंत एकही ट्युशन नव्हतं त्याला. हा, स्वतः आणि शाळा या दोघांवरच. आणि म्हणजे लहानपणापासून त्याला कधी अभ्यास म्हणजे करायला पाहिजे किंवा कर म्हणतो आपण जसं तशी म्हणायची गरज नव्हती. परंतु फक्त एवढं होतं की दररोज रात्री त्याला आता झोप असं म्हणावं लागत होतं की तो अगदी 1ली 2री पासून 1लीला होता तरी पण तो रात्री त्याला सवय होती रात्रीचे अभ्यास करायची. म्हणजे अगदी 1लीला होता तेव्हा सुद्धा तो रात्री कमीत कमी 10 10:30 पर्यंत अभ्यास करायचा आणि नंतर मग त्याची सवय वाढत गेली. ते 11वी 12वीला असताना तर मला म्हणजे 2:30-3 वाजता उठून
त्याला सांगावं लागायचं की आता नको, आता 3 वाजले, आता तू झोप. बरं. म्हणजे तर तो रात्रीच्या वेळी भरपूर अभ्यास करायचा, झोपही 6 तास घ्यायचा. म्हणजे तिथून नंतर झोपल्यानंतर जेव्हा झोपेल त्याच्यानंतर 6 ते 7 तासानंतरच उठणार. परंतु त्याला अभ्यासाला बसल्यानंतर कमीत कमी म्हणजे 7-8 तास बसल्याशिवाय तो पूर्ण करायचा नाही. म्हणजे अभ्यास कधी असं काही सांगावं लागलं नाही त्याला. आणि तर काही म्हणजे शालेय जीवनात असताना काही भांडणाच्या वगैरे काही तक्रारी मित्रमंडळी सोबत असं काही सांगावं लागलं का की यांच्यासोबत राहू नको, यांच्यासोबत राहा, असे काही अनुभव? नाही, मित्र निवडण्याची म्हणजे स्वातंत्र्य ह्याला त्याला देण्यात आलेलं आहे. फक्त म्हणजे कधी म्हणजे उलट म्हणजे त्याची शाळेतून कधी तक्रार आली नाही. परंतु नांदेडला पोतदारला असताना म्हणजे एका सरांनी मला बोलवलं आणि सरांनी बोलवल्यानंतर त्यांनी कदाचित याला अगोदर कल्पना असेल, त्याचे ते क्लास टीचर होते अनिल सर म्हणून. त्यांनी बोलावलं मला आणि रिझल्ट वगैरे त्याचा सांगितला, म्हणजे रेग्युलर त्याचा क्लास मधला, आणि सांगितलं की सर अभ्यासात खूप हुशार, अभ्यासाबद्दल काही तक्रार नाही. पण जनरली आता कुठल्याही शाळेचं कुठल्याही पालकांचं असं सरासरी मत असतंय की त्याने खूप हुशार मुलासोबतच राहिलं पाहिजे.